ज्यावेळेस आपण वारी करतो त्या टायमाला फक्त विठ्ठलाची वारी असते, रुक्मिणीची नसते. त्यामुळे फक्त हातात विठ्ठल आणि विठ्ठल गंध, फक्त पांडुरंग गंध आणि विठ्ठल गंध चालतो, इतरच काही चालत नाही. एक हवसमोस शंकराचा असं तर शंकराचा पट्टा चालतो, पण शक्यतो विठ्ठलाचा गंध चालतो आणि हातावर फक्त विठ्ठलाचे चित्र काढले जाते. धन्यवाद. फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज पुण्यात पालखी आलेली आहे आणि चला आपण पालखी बघायला जाऊ. ओके गाईज, आता आपण निघालो आहे पालखी बघण्यासाठी. आता आपण नदीपात्राच्या रोडला आहोत. आपण पोचलेलो आहोत शनिवार वाड्याच्या इथे. आता आपण इथून जाणार आहोत कसबा पेठमधून नानापेठकडे. नानापेठमध्ये दोन्ही पालखी मुक्कामी असतात, ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची. हे आहे पेशवेकालीन इतिहास असलेल्या शनिवार वाड्याचं फ्रंट गेट. आता आपण कसबा पेठेत पोहोचलेलो आहोत. पुण्यात पालखीमुळे खूपच जास्ती गर्दी आहे. इथे खूप छान असं एक डेकोरेशन केलेलं आहे तुकाराम महाराजांचं. आता आपण इथे रास्तापेठमध्ये बाईक पार्क करूयात आणि देन आपण नानापेठेकडे चालत जाऊयात. कारण नानापेठेमध्ये गर्दी असल्यामुळे पालखी तिथेच असते, त्याच्यामुळे तिथे गाडी अलाउड नाहीये. हा रास्तापेठ एरिया आहे. इथे सगळ्या दिंडी थांबलेल्या आहेत. आपण इथून चालत आता निघतो आहे नानापेठकडे.
खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे पालखीमुळे. मस्त भजन वगैरे चालू आहेत. आता आपण तुकाराम महाराजांच्या पालखीजवळ आलेलो आहोत. भाऊ विठ्ठल काढते तो का? तो थांबले तो. इथे आम्ही विचारत होतो की हातावर विठ्ठल काढता येत आहे का, कॉज आम्हाला हातावर विठ्ठल काढून घ्यायचा होता आणि तो आम्हाला लवकर कोणी काढून देत नाही होतं. इट्स ओके. चलो आपण आता पहिले गंध लावून घेऊयात आणि देन पालखीकडे जाऊयात. थांब तू पुढे. इथे एक काका सुंदर असा विठ्ठल गंध काढून देत होते. चला त्यांच्याकडून आपण गंध काढून घेऊया. खूप सुंदर असा त्यांनी विठ्ठल गंध काढला. इथे आम्हाला एक काका भेटले. त्यांचं लुक वगैरे बघून आम्हाला खूप इन्स्पायरिंग वाटलं. चल 2 मिनिट त्यांच्याशी बोलूया. शाळा हात दिला तरुणांना प्रबोधन करतो. त्यांच्या हातात हात देऊन काम आपण करणं, त्यांच्या संगीत काम करणं, तरुणांना ऊर्जा देणं, त्याला योग्य दिशेला मार्गदर्शन करणं हे काळाची गरज आहे. आज लोक फक्त पदवीच्या मागे लागतात. पदवीबरोबर मार्ग महत्त्वाचे आहेत, संस्कार महत्त्वाचे नाहीत. म्हणून पदवीपेक्षाही संस्कार महत्त्वाचे आहे. माणूस घडला पाहिजे आणि तो देशाचा एक आदर्श नागरिक घडला पाहिजे. यासाठीच आपण त्याला अभ्यास करतोय. गावोगावी जाऊन प्रबोधन करून रस्ते साफ करता करता माणसाची मन स्वच्छ करतोय. हे चांगले पुस्तकं वाचा, चांगला संवाद करा, आई वडिलांची चांगली सेवा करा, निर्व्यसनी राहा. देहू ते पंढरपूर. मी स्वतः शेतकरी आहे. शेतीची मशागत मशागत करायला देहू ते पंढरपूरच्या वारी सोडायला खैराव तालुका महाराष्ट्र सोलापूर. मी शेतकरी आहे, साहित्यिक आहे, नाटक कलावंत आहे. नटसम्राटचे 7,000 माझे प्रयोग झाले. शाळा महाविद्यालय नटसम्राट एक पात्री प्रयोग करणारा एकमेव शेतकरी माणूस आहे. आणि माझा ग्लोबल आडगाव हा चित्रपट आता ऑगस्टमध्ये रिलीज होतोय. ग्लोबल आडगाव ग्लोबल आंतरराष्ट्रीय चित्रपट फेस्टिवलमध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र निवड झाली. आम्ही पिक्चर गेला. काकांशी बोलून खूप छान वाटलं, इन्स्पायरिंग वाटलं. चला आपण पुढे पालखीकडे जाऊया.
अध्यक्ष भेट झाले आता जिल्हा संस्थाचे अध्यक्ष आपण पुढे तुकाराम महाराजांच्या पालखीजवळ पोहोचलेलो आहोत. दिसतच असेल पुढे. चला जाऊयात जवळ. ऍक्च्युली खूप जास्ती गर्दी आहे. समोर खूप छान असं पालखीचं दृश्य दिसत आहे. आपण पोहोचत आहोत जवळ. खूप छान अशी पालखी सजवलेली आहे. या शिवाय मावशी त्याला संस्कृती पालखीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण पुढे जाऊयात. मंदिरात जाऊयात जिथे तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. काय घेऊ शकतो अभिप्राय मीन्स त्यांचा एक मत जो ह्याच्यात तुम्ही काम करताय तो एक महत्त्वाचा part तुम्ही play करताय. आपण मंदिरजवळ पोहोचलेलो आहोत. ॲक्च्युली गर्दी खूप जास्ती आहे. सो आपण बाहेरून दर्शन घेऊयात आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीकडे जाऊयात. आपण इथे पाहू शकतो मंदिरला देखील किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. भाविकांना विनंती आहे रांगेतून दर्शन घ्यायचंय. खूप छान असं तुळशी वृंदावन घेऊन इथे बायका उभ्या आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी करू नका. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी करू नका. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी करू नये. भाविकांना विनंती आहे रांगेतून दर्शन घ्या. भाविकांना विनंती आहे. इथे खूप छान अशी विठ्ठल रखुमाईची मूर्ती होती आणि सर्व भाविक त्यांच्याबरोबर फोटो काढत होते. येस मला समजतं सगळं. इथे खूप छान असं भजन चालू आहे.
इथे लहान मुले देखील खूप छान एन्जॉय करत आहेत. खूप मस्त डान्स पण करत आहेत. सापण तिकडे अरे इथे एक ताई खूप छान अशी मेहंदी काढत होती, तर मी तिच्याकडून मेहंदी काढून घेतली. नाही सिंगल बुटच
केस आहे आणि आता 4-5 वर्ष आणि ह्या मेहंदीमध्ये काय काय यूज करतात? आणि चहापत्ती साखराचं उकळून आणि हे किती दिवस चालतं? 3 दिवस, 2 दिवस, 4 दिवस. थँक्यू. तुझं नाव काय? हो थांबा थँक्यू. आता आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीजवळ पोहोचलेलो आहोत. चला जाऊयात, आपण जवळ जाऊन बघूयात. डेकोरेशन देखील खूप सुंदर आहे. आपण जवळ जाऊन दर्शन घेऊयात. हाय कर हाय हाय कर ना. घालाची मग छान मासे घाला मासे आपलं दोन्ही पालखींचं दर्शन झालेलं आहे. आता आपण बाहेर पडूया. आणि फायनली आम्हाला एक काका भेटले ज्यांनी आम्हाला हातावर विठ्ठल काढून दिले. ॲक्च्युली आम्हाला काढायचं होतं विठ्ठल रुक्माई, बट त्यांनी एक एक्सप्लेनेशन दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही फक्त विठ्ठल काढला. ज्यावेळेस आपण वारी करतो त्या टायमाला फक्त विठ्ठलाची वारी असते, रुक्मिणीची नसते. त्यामुळे फक्त हातात विठ्ठल आणि विठ्ठल गंध, फक्त पांडुरंग गंध आणि विठ्ठल गंध चालतो. इतरत्र काही चालत नाही. एक हवसमोस शंकराचा असं तर शंकराचा पट्टा चालतो, पण शक्यतो विठ्ठलाचा गंध चालतो आणि हातावर फक्त विठ्ठलाचे चित्र काढले जातात. चेन काढायची का? करते का?
प्रत्येक काळा पंढरपूरमध्ये 100-200 रुपये. कुठे गाव आहे? आम्ही इथले कसं आहे? अजून 5 तुमचं सेकंड काढलं. आम्ही बऱ्याच ठिकाणी शोधलं पण सगळे सांगत होते की नाही जमत वगैरे म्हणून. 20 वर्षाचा गंध वाला मी. तुम्ही कुठले प्रॉपर होता? मी काठेवाडी दादांच्या दादांच्या अच्छा बारामती. बारामती काठेवाडी. प्रत्येक वेळी येता वारीला? हो हो. आम्हाला दाखवायला लागतं ना सगळं. हो. विचारतात कुठे काढले कुठे नाही आम्हाला विचारतात. खूप सुंदर काढला काका, हा. धन्यवाद. खूप छान असं त्यांनी विठ्ठलाचं चित्र काढून दिलं. तुम्ही चांगला अजून बोला. आता हा व्लॉग आपण इथेच एंड करतोय. थँक्यू फॉर वॉचिंग.